नालंदा 3.0 ही एक अत्यंत महत्वाची आणि एक ड्रीम अशी बॅच आपण उद्यापासून म्हणजे या ठिकाणी 9 जुलैपासून या ठिकाणी सुरू करत आहोत. लक्षात घ्या, बॅचची एक रूपरेखा काय नेमकी आहे त्याबद्दल थोडंसं एक महत्वाची माहिती तुम्हाला मला इथे द्यायची आहे. म्हणून मी लेक्चर उद्यापासून जे सुरू होणार आहे तर बॅचची माहिती या ठिकाणी देण्यासाठी आज इथे या ठिकाणी लाईव्ह इथे या ठिकाणी आलेलो आहे. ही बॅच कशा पद्धतीची या ठिकाणी असेल आणि काय काय महत्वाचे घटक आपण या बॅच अंतर्गत या ठिकाणी शिकवणार आहे, हे सगळे घटक मी तुम्हाला आजच्या सेशनच्या द्वारे इथे या ठिकाणी सांगणार आहे. आता लक्षात घ्या, ही जी बॅच आहे ही न्यू अपडेटेड बॅच आहे. इथून पुढच्या सर्व या ठिकाणी कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ही बॅच उपलब्ध किंवा उपयुक्त या ठिकाणी असणार आहे. तर लक्षात घ्या, इथून पुढचे जेवढे काही या ठिकाणी आपले प्रिलियमची परीक्षा असेल किंवा या ठिकाणी मुख्य परीक्षा असेल, खास करून कंबाईन गट ब आणि गट क, तर त्या सर्वच या ठिकाणी परीक्षांसाठी ही अत्यंत उपयुक्त असणारी ही बॅच या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या, या बॅच मध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक हे सगळेच महत्वाचे घटक आपण इथे या ठिकाणी शिकवणार आहे. पूर्व आणि मुख्य या दोन्हीच्या अनुषंगाने असणार आहे. बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 फाईल फोल्डर्स या ठिकाणी पाहायला मिळतील. एका फाईल फोल्डर मध्ये पूर्व परीक्षेचे सगळे लेक्चर्स या ठिकाणी असतील आणि दुसऱ्या फाईल फोल्डर मध्ये मुख्य परीक्षेच्या या ठिकाणी लेक्चर्स या ठिकाणी असतील. याचबरोबर लक्षात घ्या, कंबाईनचा गट ब आणि गट क यासाठी या ठिकाणी झालेले जे काही सेपरेट क्वेश्चन आहे किंवा जे काही सेपरेट या ठिकाणी प्रश्नपत्रिका आहे, तर त्या प्रश्नपत्रिका, त्याचे या ठिकाणी उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील या आपल्या बॅचच्या सिरीज मध्ये या ठिकाणी मी तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे, हे लक्षात घ्या. यासोबत लक्षात घ्या, प्रिव्हियस 10 इयर क्वेश्चन जे आहे, हे प्रिव्हियस 10 इयर्स क्वेश्चन म्हणजे त्या संदर्भात पीवायक्यू जे आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तर ते या ठिकाणी मी तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहे, हे लक्षात घ्या. आणि याच सोबत या ठिकाणी आपण काय करणार आहोत लक्षात घ्या, आपण प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर त्या प्रत्येक टॉपिकच्या एमसीक्यूज देखील मी तुम्हाला या बॅच मध्ये इथं उपलब्ध करून देणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या टॉपिकशी संबंधित काय काय संभाव्य प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर ते मी तुम्हाला इथे या ठिकाणी शिकवणार आहे, ते तुम्हाला देणार आहे. म्हणजे आपल्या लेक्चरच्या सोबतच या ठिकाणी पीडीएफ नोट्स पण तुम्हाला मिळतील आणि याच सोबत या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी निर्माण केलेले हे तुम्हाला या ठिकाणी FYQ, ज्याला आपण फ्युचर इयर क्वेश्चन म्हणू शकतो, संभाव्य प्रश्न जे आहे हे प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत, हे लक्षात असू द्या. तर एवढं महत्वाचं सगळं घटक तुम्हाला मी या ठिकाणी इथं देणार आहे. आता लक्षात घ्या, आपली बॅच जी आहे ही बॅच कशा पद्धतीने रन होईल ते थोडंसं आपण इथे या ठिकाणी पाहूया. बॅच बद्दल आणि बॅचच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन मला तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अभ्यासक्रम या ठिकाणी पाहता तेव्हा अभ्यासक्रम इतिहास या विषयाचा जो आहे तो आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र आणि समाज सुधारक हे 3 महत्वाचे घटक करून या ठिकाणी हा अभ्यासक्रम बनतोय. तर या अभ्यासक्रमाला आपण 4 भागामध्ये या ठिकाणी विभागणार आहोत, हे लक्षात घ्या. अभ्यासक्रमाला 4 भागामध्ये आपण विभागणार आहोत. त्यातला पहिला घटक जर आपण पाहिला तर लक्षात घ्या, 1757च्या प्लासीच्या युद्धापासून ते 1857च्या उठावापर्यंतचा हा एक घटक आपण या बॅच मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचं एक सेपरेट फाईल फोल्डर तुम्हाला उपलब्ध या ठिकाणी होईल. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटणार आहे 1857च्या उठावापासून 1857च्या उठावापासून ते साधारणतः 1905च्या बंगालच्या फाळणीपर्यंतचा एक घटक आपण या बॅच मध्ये इथे या ठिकाणी पाहणार आहोत, हे लक्षात घ्या. तर 1857 पासून ते 1905 पर्यंतचा जो इतिहास या ठिकाणी आहे तो इतिहास महाराष्ट्र आणि भारत असं एकत्रित करून आपण इथे या ठिकाणी शिकवणार आहे, ते लक्षात घ्या. त्यानंतर आपला तिसरा जो काही या ठिकाणी फेज असेल, ती तिसरी फेज ही 1905 पासून ते साधारणतः 1935 पर्यंतचा जो इतिहास आहे त्याची या ठिकाणी ही फेज या ठिकाणी असणार आहे. ही तिसरी फेज आपण या बॅच मध्ये या ठिकाणी अभ्यासणार आहे. आणि याच सोबत या ठिकाणी लक्षात घ्या, चौथी आणि शेवटची फेज जी आहे ती 1935 पासून ते साधारणतः 1960 पर्यंतचा इतिहास जो आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे ज्याच्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम असेल, गोवा मुक्ती संग्राम या ठिकाणी असेल, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, भाषिक प्रांत रचना जे आहे, तर हे सगळे घटक आपण 1935 ते 1960 पर्यंतच्या या ठिकाणी करणार आहोत, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण सिलेबस आपण या बॅच मध्ये या ठिकाणी शिकणार आहोत. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या.
सोबतच या ठिकाणी महाराष्ट्राचे समाज सुधारक जे आहे, महाराष्ट्राचे समाज सुधारक देखील आपण या बॅच मध्ये या ठिकाणी अभ्यासणार आहोत, हे लक्षात घ्या. मग हे समाज सुधारक किती आहेत ते पण या ठिकाणी समजून घ्या. तर सध्या तर आपण हे सगळे समाज सुधारक या ठिकाणी साधारणतः 39 ते 40 अशा पद्धतीचे समाज सुधारक तुम्हाला मी या ठिकाणी या बॅच मध्ये उपलब्ध करून देणार आहे. फक्त लक्षात असू द्या, हे समाज सुधारक तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी दिले जातील. ठीक आहे, रेकॉर्डेड स्वरूपामध्ये समाज सुधारक तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध करून द्याल. कारण सगळंच लाईव्ह घ्यायचं म्हटलं तर ते थोडंसं कठीण या ठिकाणी होईल. ठीक आहे, परंतु लक्षात घ्या, त्या ठिकाणी काही असे समाज सुधारक जे मला लाईव्ह घेण्याची आवश्यकता वाटते, तर ते समाज सुधारक मी तुम्हाला लाईव्ह स्वरूपात देखील उपलब्ध करून देऊ शकतो, हे लक्षात घ्या. ते पण या ठिकाणी उपलब्ध होईल. काही लाईव्ह, काही रेकॉर्डेड अशा पद्धतीच्या ठिकाणी हे समाज सुधारक तुम्हाला इथं मिळतील. याच सोबत लक्षात घ्या, मी सांगितलं त्याप्रमाणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहे, हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील. मग ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन राज्यसेवेचे पण असतील, कंबाईनचे देखील असतील, तांत्रिक लिपिकचे पण या ठिकाणी असतील. त्याचबरोबर गट ब, गट क आणि त्याचबरोबर जे काही परीक्षा झाल्यात आपल्या, तर त्या एमपीसी अंतर्गत येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांचे पीवायक्यू तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध या ठिकाणी होईल. तर हे पीवायक्यू मागील 10 वर्षांपूर्वीचे असतील, लक्षात घ्या. मागील 10 वर्षांपूर्वीचे पीवायक्यू तुम्हाला इथे या ठिकाणी मी उपलब्ध करून देणार आहे. हे पण नवीनच पीवायक्यू या ठिकाणी असणार आहे. या संदर्भामध्ये लक्षात घ्या, लाईव्ह सेशन या ठिकाणी इथं पीवायक्यूचे घेतले जाणार आहेत, हे लक्षात घ्या. तर पीवायक्यूची जी बॅच आहे आपली, त्या बॅचला कनेक्ट अशा पद्धतीची ही बॅच पीवायक्यू तुम्हाला इथं उपलब्ध या ठिकाणी होऊन जातील. त्याबद्दल निश्चिंत या ठिकाणी राहा. की या पद्धतीचं आपलं हे या ठिकाणी असणार आहे शेड्यूल. सोबतच लक्षात घ्या, मी सांगितल्या पद्धतीनं जे टॉपिक या ठिकाणी आपले असणार आहेत, जे टॉपिक इथे या ठिकाणी असणार आहेत, तर त्या टॉपिक नुसार मी तुम्हाला या ठिकाणी संभाव्य प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी देणार आहेत. संभाव्य प्रश्न जे आहे हे टॉपिक नुसार या ठिकाणी मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे संभाव्य प्रश्नांची संख्या किती असेल ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. कमीत कमी 400, कमीत कमी 400 प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. कमीत कमी 400 प्रश्न हे तुम्हाला या टॉपिक नुसार या ठिकाणी असणार आहे. जसं की इथं आपण पाहणार आहोत 1757 पासून ते 1857 ही फेज झाली. समजा आता या फेज मध्येच उदाहरण समजा, या फेज मध्ये 10 लेक्चर असतील, तर या 10 लेक्चरच्या अनुषंगानं तुम्हाला मी या ठिकाणी इथं टॉपिक नुसार इथं हे क्वेश्चन पेपर या ठिकाणी देणार आहे, जे तुमची टेस्ट सिरीज म्हणून या ठिकाणी काम करेल. ठीक आहे, तर ही काय असेल, तर टेस्ट सिरीज या ठिकाणी असेल, लक्षात घ्या. याला आपण म्हणूया टेस्ट सिरीज जी आहे, ही टेस्ट सिरीज तुमची या ठिकाणी असेल, जे मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये टेस्ट उपलब्ध या ठिकाणी होईल आणि ते टेस्ट या ठिकाणी टॉपिक नुसार होईल. म्हणजेच काय, 1757 पासून ते 1857 असा कालखंडामधली ही या ठिकाणी टॉपिक नुसार तुम्हाला या ठिकाणी इथं हे क्वेश्चन जे आहे ते या ठिकाणी टेस्ट जे आहे ते या ठिकाणी असतील. तर 1857 पासून 1757 पासून ते 1857 वर 100 प्रश्न कमीत कमी. त्यानंतर 1857 पासून 1905 च्या दरम्यान 100 प्रश्न कमीत कमी. जे शिकवलेले आहे, जे नोट्स मध्ये आहे, त्या अनुषंगानं कमीत कमी 100 प्रश्न तुम्हाला या टॉपिक मध्ये. 1905 ते 1935 कमीत कमी 100 प्रश्न. 1935 ते 1960 कमीत कमी 100 प्रश्न. अशा प्रकारचं नियोजन आपलं इथे या ठिकाणी असणार आहे. तर या पद्धतीचे 100 आपण या ठिकाणी टेस्ट घेऊया. साधारणतः 4 ते 5 टेस्ट मी तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देईल. म्हणजे हे सगळे जे प्रश्न असतील हे कसे असतील, या ठिकाणी टॉपिक नुसार असेल आणि त्यानंतर मग मी तुम्हाला या ठिकाणी असेही क्वेश्चन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे की जे संपूर्ण आपली बॅच मध्ये या ठिकाणी संपूर्ण बॅचला कव्हर करणारी पण काही टेस्ट मी तुम्हाला या ठिकाणी देईल, लक्षात घ्या. तर संपूर्ण पहिलं तर आपण टॉपिक नुसार या ठिकाणी इथं टेस्ट घ्यायचा आहे. टॉपिक नुसार टेस्ट तुम्हाला देईल. टॉपिक झाल्यानंतर सगळे बॅच आपली कंप्लीट झाल्यानंतर पूर्णपणे या ठिकाणी सिलेबसवर आधारित पण काही टेस्ट मी तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देईल. जे टेस्ट आणि त्याची जे टेस्ट पीडीएफ स्वरूपात असेल आणि त्याचे आन्सर की देखील तिथं उपलब्ध या ठिकाणी करून दिले जाईल. तुम्ही प्रामाणिकपणे राहा, स्वतःशी त्याचे झेरॉक्स काढा आणि ते टेस्ट या ठिकाणी इमानदारी त्या ठिकाणी सॉल्व्ह करा. नंतर तुमचा स्कोर देखील तुम्ही या ठिकाणी चेक करा. तर हे पण आपण या ठिकाणी करून देत आहे, लक्षात घ्या. अजून काय करणार आहोत,
तर समाज सुधारकावरचे पण टेस्ट लवकरच आपले इथे या ठिकाणी तुम्हाला मी उपलब्ध करून देईल. म्हणजे खूप सारे टेस्ट पण तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध होईल, जेणेकरून तुम्हाला सराव करता येऊ शकतो, हे लक्षात घ्या. याच सोबत लक्षात घ्या, आपलं काय सध्या सुरू आहे YouTube सेशन मध्ये 10,000 प्रश्न जे आहे, तर त्या 10,000 प्रश्नांचा सराव आपला या ठिकाणी YouTube मध्ये सुरू आहे, ठीक आहे ना. तर 10,000 प्रश्न जे आहे, तर या 10,000 प्रश्नांचा सराव आपला इथे या ठिकाणी सुरू आहे आपल्या YouTube वर, लक्षात घ्या. आता बघा, YouTube वर काय करतोय आपण, तर प्रश्न घेतोय, पीपीटी लावतोय आणि विद्यार्थ्यांना एक्सप्लेन या ठिकाणी करून देतोय. आता इथं नीट समजून घ्या, इथं तुम्हाला याचा काय बेनिफिट आहे. तुम्ही म्हणताल सर मग ते तर युट्यूबवर आहे, मग इथं कशाला आपण यायचं. तर लक्षात याचा फायदा काय होतो बघा. आता बघा, जे काही मी युट्यूबवर या ठिकाणी सेशन या ठिकाणी घेणार आहे, तर समजा आता मी उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला, कथा स्वातंत्र्याचे एक पुस्तक आहे. त्या कथा स्वातंत्र्याच्या पुस्तकातले मी 500 या ठिकाणी काय काढलेले आहेत, प्रश्न काढलेले आहेत, 500 प्रश्न काढलेले आहेत. तर त्या 500 प्रश्नांची एक सेपरेट या ठिकाणी पीडीएफ ते लेक्चर सुरू होण्याच्या आधी आपल्या या इथं या ठिकाणी या फाईल फोल्डरमध्ये ऍड होईल. काय म्हणतोय मी ते समजून घ्या. युट्यूबवर जी आपली 10,000 क्वेश्चनची जी काही सिरीज सुरू आहे, तर त्या सिरीज मध्ये जे क्वेश्चन मी या ठिकाणी घेणार आहे, तर त्या क्वेश्चनची पीडीएफ ही ऑलरेडी इथे या ठिकाणी तुमच्याकडे उपलब्ध असेल, जेणेकरून तुम्हाला ती झेरॉक्स काढता येईल आणि झेरॉक्स काढून तुम्ही या ठिकाणी ते लेक्चर या ठिकाणी पाहू शकताल. त्यातले महत्वाचे इन्फॉर्मेशन जी मी एक्स्ट्रा तुम्हाला देतोय, ती तुम्ही त्यामध्ये या ठिकाणी नमूद करू शकता, हे लक्षात घ्या. तर ही फॅसिलिटी फक्त आपल्या या नालंदा 3.0 या बॅचलाच असणार आहे, बाकी कुठंच नसणार आहे, हे लक्षात असू द्या. तर अशा पद्धतीचं ही 10,000 ची एक महत्वाच्या या ठिकाणी टेस्ट पेपरचं पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी एक विशेष आहे. आधी तर मी असं विचार केला होता, फक्त कथा स्वातंत्र्याची या ठिकाणी तुम्हाला त्याची इथे या ठिकाणी पीडीएफ उपलब्ध करून द्यावी. पण नंतर मी असं म्हणालो, की चला सगळेच 10चे 10,000 पीडीएफ नोट्स तुम्हाला किंवा पीडीएफ क्वेश्चन हे तुम्हाला उपलब्ध या बॅच मध्ये करून द्यायचं आहे. तर एवढं सगळं मी तुम्हाला इथे या ठिकाणी करतोय. इतिहासासाठी तुम्हाला कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाहीये. तुमचा अभ्यास मी करणार आहे आणि त्याच्या संदर्भात फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. इथं यायचं, लेक्चर पाहायचे, नोट्स वाचायचे आणि क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस इथे या ठिकाणी करायची. टॉपिक नुसार त्या ठिकाणी इथं संभाव्य प्रश्न असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इथं मागील 10 वर्षांचे पीवायक्यू इथे या ठिकाणी असणार आहे. याच सोबत तुम्हाला इथे या ठिकाणी टेस्ट पेज सिरीज देखील तुमची इथे या ठिकाणी मी टॉपिक नुसार आणि त्याचबरोबर पूर्ण सिलेबसला अनुषंगानं इथे या ठिकाणी टेस्ट सिरीज या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि याचबरोबर समाज सुधारक जे आहे, हे समाज सुधारक देखील तुमच्या या ठिकाणी असणार आहे, ते लक्षात घ्या. आता बघा, बॅच आपली या ठिकाणी आधी मी प्रिलियम्सचे सगळे लेक्चर्स या ठिकाणी घेईल. काय म्हणतोय मी सांगतो तुम्हाला. आधी पूर्व परीक्षेचे सगळे लेक्चर्स या ठिकाणी घेतले जातील. पूर्व परीक्षेच्या नंतर मी तुम्हाला इथे या ठिकाणी काय करणार आहे, मुख्य परीक्षेचे सेपरेट सेशन या ठिकाणी दिले जाणार आहे. असं होणार नाही की पूर्व घेता घेताच मुख्य परीक्षेच्या ठिकाणी इथं लेक्चर सिरीज या ठिकाणी घ्यायची, असं नाही होणार. तर प्रिलियमचे सगळे लेक्चर्स झाल्यानंतर मग मुख्य परीक्षेचे लेक्चर्स मी तुम्हाला मुख्य परीक्षेच्या फाईल फोल्डर मध्ये उपलब्ध या ठिकाणी करून देईल, हे लक्षात घ्या. आता हे सगळा कुठं का बरं केला, कारण लक्षात घ्या, आता आयोगाने एक नव्यानं नोटिफिकेशन जारी केलं. आयोगाने काय नोटिफिकेशन केलं, तर आयोग आता म्हणतोय की तुम्हाला वर्षातून 2 किंवा 3 या ठिकाणी मी टेस्ट पेपर आम्ही 2 किंवा 3 पूर्व परीक्षा घेणार आहे आणि एकच मेन्स या ठिकाणी असणार आहे. याचाच अर्थ लक्षात घ्या, आता वर्षातून एकदाच मेन्स या ठिकाणी असणार आहे आणि 2 ते 3 वेळा पूर्व परीक्षा असणार आहे. समजा जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पहिल्याच या प्रयत्नामध्ये पास झाले, त्यांना बराच वेळ मिळणार आहे मेन्सची तयारी करण्यासाठी. आणि त्यामुळे मेन्सची फाईल फोल्डर, मेन्सची बॅच मधले या बॅच मधले मेन्सची फाईल फोल्डर सेपरेटली या ठिकाणी असतील, सेपरेट लेक्चर या ठिकाणी असतील. यामध्ये या ठिकाणी तुम्हाला मागील 8-10 वर्षांचे जे प्रश्नपत्रिका आहेत, खास करून हे पीवायक्यू तर आपण ते टॉपिक नुसार घेणारच आहोत, परंतु ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका पण तुम्हाला इथे या ठिकाणी सेपरेटली या ठिकाणी फाईल फोल्डर मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे, हे लक्षात घ्या. जे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात पास नाही होणार पूर्व, तर त्यांच्यासाठी दुसरा आणि तिसऱ्या प्रयत्नासाठी या ठिकाणी आयोगाने संधी दिलेली आहे. तर तुम्हाला वेगळी काही बॅच खरेदी करण्याची गरज लागणार नाही. एकाच बॅच मध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, या पद्धतीनं मी तुमची ही बॅच इथे या ठिकाणी रन करणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी मला सहाय्य करा. लाईव्ह सेशनला खास करून या. मी असं ऑब्झर्व केलेलं आहे, आपण लाईव्ह सेशन घेतोय, विद्यार्थ्यांचे बरेचसे ऍडमिशन असतात,
परंतु विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह मध्ये या ठिकाणी येत नाहीये. ठीक आहे ना. मग ते रेकॉर्डेड बघतात. हरकत नाही, तसं तुम्ही करा. पण काही विद्यार्थ्यांनी लाईव्ह सेशन या ठिकाणी अटेंड करणं गरजेचं राहतं. कारण काय, लाईव्ह सेशन मध्ये तुमची माझी इंटरॅक्शन होती आणि त्याद्वारे या ठिकाणी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी इथं समजून जातात. एक्स्ट्रा कुठला मुद्दा तुम्हाला समजला नसेल तर तो तुम्ही मला विचारू शकता. काही क्युरीज तुमची या ठिकाणी असेल तर ते तुम्ही माझ्याशी डिस्कशन मध्ये या ठिकाणी आणू शकता. तर अशा पद्धतीच्या या ठिकाणी हे सगळं महत्वाचं या ठिकाणी सेशन या ठिकाणी आहे. आता या बॅच मध्ये या ठिकाणी आपण हे सगळं तुम्हाला मी देत आहे. आता मुख्य विषय आहे की आपला टाइम काय नेमका असणार आहे, रेग्युलर टाइम किती असणार आहे आणि किती लेक्चर या ठिकाणी असणार आहे, किती तासाचं लेक्चर असणार आहे. तर लक्षात घ्या, आपला रेग्युलर टाइम जर आपण या ठिकाणी पाहिला, रेग्युलर टाइम जो आहे हा आपण इथे या ठिकाणी रेग्युलर टाइम दुपारी 12:30 वाजताचा ठेवणार आहे. ठीक आहे. तर दुपारी 12:30 वाजता हा या ठिकाणी आपला रेग्युलर टाइम आपल्या बॅचचा असणार आहे, हे लक्षात घ्या. तर 12:30 ला लाईव्ह सेशन आपलं डेली या ठिकाणी असणार आहे आणि हे लाईव्ह सेशन हे या ठिकाणी आपलं सुरू चालेल कधीपर्यंत, तर ते 1:30 वाजेपर्यंत या ठिकाणी चालणार आहे. म्हणजे रोज 1 तासच आपण इथे या ठिकाणी शिकवणार आहे. तर डेली 1 तासाचं इथं लेक्चर्स या ठिकाणी असणार आहे. कुठल्या लेक्चर्स असणार आहे, या टॉपिकशी संबंधित लेक्चर असणार आहे. या टॉपिकशी संबंधित आपले लेक्चर्स या ठिकाणी इथं 12:30 ते या ठिकाणी 1:30 या दरम्यान या ठिकाणी असणार आहे. आणि आपली एक सेपरेट पीवायक्यू बॅच आहे. तर ती पीवायक्यू बॅच याला या ठिकाणी कनेक्ट असणार आहे, लक्षात घ्या. मग पीवायक्यू बॅचला जेव्हा मला लाईव्ह सेशन करायचं आहे तेव्हा पण मी तुम्हाला याचा ऍक्सेस देणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर त्यावेळेस वेळ असेल तर तुम्हाला देखील ते पीवायक्यूचे लेक्चर्स पाहता येईल. समाज सुधारकाची आपली बॅच आहे, तर त्या बॅच मध्ये जेव्हा मी लाईव्ह मध्ये या ठिकाणी येईल तेव्हा पण तुम्हाला हे समाज सुधारक लाईव्ह इथे या ठिकाणी करता येईल. म्हणजे ही बॅच एकदा जॉईन केली तर तुम्हाला कोणतीही बॅच त्यानंतर जॉईन करण्याची आवश्यकता लागणार नाही. समाज सुधारकाची पण नाही, पीवायक्यूची पण या ठिकाणी नाही आणि त्याचबरोबर अन्य कोणतीही टेस्ट सिरीजची पण नाही. कारण हे सगळंच मी तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध करून देत आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे मित्रांनो, त्या ठिकाणी लक्षात घ्या, अशा पद्धतीची ही बॅच आपली सुरू असणार आहे. रोज दुपारी 12:30 वाजता त्याचं लाईव्ह सेशन या ठिकाणी असेल. तर रविवारची कंपल्सरी सुट्टी आपण यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे का. रविवारी मला बाकीचे अन्य कामं म्हणजेच काय, भाजी मार्केट तर आहे, संसारिक माणूस असल्यामुळं भाजीपाला तर घरच्यांना आणून द्यावा लागतो. परंतु सोबतच या ठिकाणी काही माझे पीपीटीचे काम आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या राज्यसेवेचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे काही बॅचेस त्याच्या पीपीटी बनवणं, त्याच्या नोट्स या ठिकाणी मेंटेन करणं. तर त्यासाठी मग रविवारचा दिवस मी राखून ठेवलाय. रविवारी आपलं सेशन नाही होणार, पण बाकीच्या दिवशी आपलं हे या ठिकाणी रेग्युलर सेशन या ठिकाणी होईल. त्याच्यामध्ये सण असू किंवा अन्य काही असो, तर तुम्हाला लेक्चरला यायचंच आहे. लेक्चर हे होणारच आहे, हे लक्षात घ्या. क्लासला सुट्टी नसणार आहे. रविवार सोडून बाकीचे 6 दिवस लेक्चर त्या ठिकाणी कंटिन्यू या ठिकाणी असणार आहे, ते लक्षात घ्या. तर ही बॅच अत्यंत महत्वाची, आयडियल आणि माझी स्वतःची ड्रीम बॅच आहे, लक्षात घ्या. या बॅच मध्ये मी तुम्हाला सगळंच घटक अत्यंत व्यवस्थितरित्या या ठिकाणी शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बिलकुलच काही काळजी करायची नाहीये आणि सगळ्या पुस्तकांचं अर्थ काढून तुम्हाला इथे शिकवलं जाईल आणि त्याचं या ठिकाणी 10,000 क्वेश्चन जे युट्यूबवर आपण घेतोय, तर त्या क्वेश्चनची सेपरेट पीडीएफ जी आहे ही तुम्हाला याच सेशन मध्ये, याच लेक्चर सिरीज मध्ये ही तुम्हाला उपलब्ध होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे अत्यंत महत्वाची बॅच आहे ही. सिरियस राहून तुम्ही या ठिकाणी ही बॅच या ठिकाणी करा. यात तुम्हाला खूप सारा फायदा इथे या ठिकाणी होईल. इतिहास जास्तीत जास्त छान पद्धतीने समजेल. इतिहासाला जास्तीत जास्त चांगले मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळतील आणि विशेष महत्वाचं म्हणजे कंबाईनची परीक्षा पास झाल्यानंतर जे तुमचं स्वप्न असेल राज्यसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी क्लास 1 ची पोस्ट काढण्याची, त्याला देखील ही बॅच खूपच जास्त फायदेशीर या ठिकाणी असणार आहे. तर एवढं सगळं मी तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे, हे लक्षात असू द्या. रेफरन्स बुक्स घेण्याची आवश्यकता नाही, हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला. रेफरन्स बुक तुम्हाला घेण्याची आवश्यकता नाही, लक्षात घ्या. जर वाचायचंच असेल तर तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. ती तुमची या ठिकाणी ऐच्छिक बाब आहे. ती तुमची ऐच्छिक बाब आहे. कारण लक्षात घ्या, आपण बघा, तुम्ही समजून घ्या ना, मी तुम्हाला या सर्व टॉपिक, हाच तर सिलेबस आहे. याच सिलेबसशी संबंधित तुम्हाला मी सगळे नोट्स उपलब्ध करून देतोय. आणि बघा, नोट्स मधनं पण मी असं हे मान्य करतो, नोट्स मधनं पण काही गोष्टी अशा असतात की त्या मिसिंग होतात. तर त्या मिसिंग झालेल्या गोष्टी तुम्हाला 10,000
म्हणजे 10,000 प्रश्नांच्या सरावामध्ये इथं मिळेल. कारण मी कथा स्वातंत्र्याचे पुस्तक याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. त्यामध्ये यदी फडकेंची सुरुवातीचे 2-3 खंड मी यामध्ये इन्क्लूड करणार आहे. स्पेक्ट्रमचं पुस्तक, काटारेंचं पुस्तक, गाठाड्यांचं पुस्तक, ग्रोव्हरचं पुस्तक, हे सगळेच पुस्तकातले क्वेश्चन पेपर किंवा क्वेश्चन या 10,000 लेक्चर सीरीजमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या, मला नाही वाटत तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारची आवश्यकता लागेल स्वतंत्र पुस्तक वाचण्याची. तरी देखील तुम्हाला असं वाटत असेल, की एखादं पुस्तक आपलं वाचलं पाहिजे, तर लक्षात घ्या, यदी फडकेंचं पुस्तक खंड 1, खंड 2 किंवा या ठिकाणी ग्रोवर किंवा या ठिकाणी आपलं कथा स्वातंत्र्याची ह्या 3 पैकी कोणतंही पुस्तक तुम्ही वाचा. किंवा जर तुम्ही कोणत्या क्लासच्या नोट्स किंवा क्लासची पुस्तकं वापरत असाल तर ती वाचली तुम्हाला तरी चालेल. मला असं वाटतं आवश्यकता नाहीये. कारण मी तुम्हाला इथं सगळंच करून देत आहे. पीवायक्यू पण देतोय ना. पीवायक्यू पण देतोय. आता क्लासवाले काय करतात, पीवायक्यू बघूनच पुस्तक काढतात आणि पीवायक्यू मधले सगळे डेटा आपल्या पुस्तकात आला पाहिजे अशा प्रकारचं त्यांच्या ठिकाणी प्लॅनिंग असतं. पण पीवायक्यू पण मी तुम्हाला इथंच उपलब्ध करून देतोय. त्यामुळे मग बस एवढं केलं तर इतिहासासाठी मला नाही वाटत काही आणखीन एफर्ट घ्यायचे आणि ते घेऊ पण नका तुम्ही. ती घेऊ पण नका. कारण लक्षात घ्या, प्रिलियम्सला 10 मार्कांना आणि मेन्सला 20 मार्कांना हिस्ट्री आहे. एवढं केलं तर अजून काय येणार आहे? अजून काय करायची गरज आहे? ठीक आहे ना. आता काही असे प्रश्न आहेत की जे आपल्या विद्यार्थ्यांच्या म्हणजे आवाक्यातनं बाहेर सुटतात. पण ते सर्वांसाठी त्या ठिकाणी तो टफ आहे की एखादा प्रश्न कोणालाच आला नाही तर तो कोणालाच येत नाही. ठीक आहे ना, या पद्धतीचा. परंतु जर आपण कथा स्वातंत्र्याचे पुस्तक, जे.डी. फडकेंचं पुस्तक, स्पेक्ट्रमचं पुस्तक, वायसीएमची पुस्तकं, त्याचबरोबर या ठिकाणी बिपिनचंद्रांचं पुस्तक, हे सगळे पुस्तकातला अर्क आणि त्याच्या ठिकाणी तुम्हाला इथं टेस्ट सिरीजसाठी या ठिकाणी 10,000 प्रश्नांचा सराव याची पीडीएफ दिली आणि ती युट्यूबवर तुम्ही रेग्युलर व्यवस्थितरित्या पाहिलं तर तुम्हाला या पलीकडे काही करण्याची गरज लागणार नाहीये हे लक्षात घ्या. तर या पद्धतीचं माझं स्वतःचं ओपिनियन आहे. एवढं केलं हिस्ट्रीसाठी मोर दॅन सफिशियंट हे या ठिकाणी असणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सेपरेट काही पुस्तकं घेण्याची, रेफरन्स किंवा दुसरा अन्य क्लास लावण्याची किंवा अन्य काही टेस्ट सिरीज या ठिकाणी करण्याची आवश्यकता लागणार नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, बस एवढं केलं मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. या पद्धतीचं हे आपलं या ठिकाणी असणार आहे. तर लक्षात घ्या. तर समाधान झालं का तुमचं? जे काही मी बोललो तुम्हाला आता हे कळालं तुम्हाला? येस. तर आता लक्षात घ्या, या पद्धतीचं आपलं हे सगळा कृती कार्यक्रम इथे या ठिकाणी आपला आहे. तर आता उद्यापासनं आपण या बॅचला सुरुवात करणार आहोत. सिलेबस तुम्हाला शिकवला जाईल. एका विद्यार्थ्याने मला कमेंट्स केली, "सर, तुम्ही या ठिकाणी विदाऊट पीपीटी या ठिकाणी टीच करा. पीपीटी नकोय." काहींचं असं म्हणणं आहे, "सर पीपीटी पण द्या." तर लक्षात घ्या, आपण या दोघांचा संगम या ठिकाणी करणार आहे. म्हणजे काय? तुम्हाला टीचिंग मी विदाऊट पीपीटी करणार आहे. मी काय म्हटलं तुम्हाला, जसं आता इथं मी विदाऊट पीपीटी या ठिकाणी इथं आलो, तशाच प्रकारे मी विदाऊट पीपीटी तुम्हाला टीचिंग करणार आहे. परंतु सगळं टीचिंग झाल्यानंतर पीपीटी जी आहे, तर त्या पीपीटी पण तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल, की ज्याच्यामध्ये नोट्समध्ये काय-काय गोष्टी आल्यात. कारण पीपीटीमध्ये काय होतं बघा, विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, बस पीपीटी वाच, नोट्सपेक्षा पीपीटी वाचल्या, की ते कमी शब्दांमध्ये जास्त इफेक्टिव्ह असतं. तर लेक्चर मी तुम्हाला शिकवल विदाऊट पीपीटी आणि मग त्यानंतर सगळं झाल्यानंतर एक लास्ट आपण म्हणतो ना लास्ट गोषवारा, लेक्चरचा शेवटचा गोषवारा जो आहे, तर तो घेण्यासाठी तुम्हाला मग मी पीपीटी या ठिकाणी उपलब्ध करून देईल. मग ती पीपीटी पण सांगेल तुम्हाला याच्यामध्ये काय-काय महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय मिसिंग झालं, तर लेक्चरमध्ये काय मिसिंग झालं, तर ते पीपीटी मध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी मिळून जाईल. तर अशा प्रकारचं आपलं हे या ठिकाणी आहे टीचिंग विदाऊट पीपीटी आणि जेव्हा या ठिकाणी आपलं सगळं टीचिंग होईल 1 तासाचं, नंतर मग शेवटच्या 5 मिनिटांमध्ये पीपीटी मध्ये काय-काय आहे ते सांगितलं जाईल. पीपीटी अपलोड होतील, पीडीएफ अपलोड होतील, व्हिडिओ लेक्चर्स अपलोड होतील, पीवायक्यू या ठिकाणी घेतल्या जातील, टेस्ट सिरीज या ठिकाणी इथं असेल, रेकॉर्डेड समाज सुधारक पण तुमच्या या ठिकाणी उपलब्ध होतील. त्याचबरोबर टॉपिकनुसार संभाव्य प्रश्न या ठिकाणी इथं असतील आणि सोबतच या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला YouTube सेशनच्या माध्यमातून जी 10,000 ची या ठिकाणी लेक्चर सिरीज आपल्या या ठिकाणी सुरू आहे, ती पण इथे या ठिकाणी तुम्हाला त्याचे पण या ठिकाणी पीडीएफ इथे या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर एवढं सगळं केल्यानंतर मला नाही वाटत इतिहासासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता आहे. तर विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. मुलं म्हणतात, "सर एका 10 मार्कांसाठी 10 पुस्तकं वाचायचे का?" तर नका वाचू ना. कोण तुम्हाला सांगतो नका वाचू?
मग जर कोण सांगतो मला वाचा म्हणून, तर नका वाचू. माझं म्हणणं आहे नका वाचू तुम्ही. आम्ही वाचतो, पण तुम्ही मग या प्रकारच्या बॅचला जॉइन करायला पाहिजे. जर हिस्ट्रीमध्ये मार्क घ्यायचे तर ही बॅच या ठिकाणी जॉइन केली पाहिजे हे लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, इथे या ठिकाणी मी तुम्हाला बस आजचं हे सेशन तुम्हाला खास करून या ठिकाणी आपण काय शिकणार आहोत, हे या ठिकाणी सांगण्यासाठी मी इथे या ठिकाणी आलो होतो. तर जर का तुमचे कोण मित्र या ठिकाणी असतील, भावंड या ठिकाणी असतील, ज्यांना 2027 ला 28 ला ही या ठिकाणी कंबाईनची परीक्षा द्यायची आहे, तर नालंदा 3.0 ही या ठिकाणी अत्यंत आयडियल बॅच आपण या ठिकाणी उद्यापासून सुरू करत आहे. तर या बॅचला जरूर या ठिकाणी तुम्ही जॉइन करा. तुमच्या मित्रांना देखील या ठिकाणी सांगा. घरात कोण भावंड हे ग्रॅज्युएशनच्या उंबरठ्यावर असतील, त्यांना जर पुढे जाऊन या ठिकाणी परीक्षा द्यायची असेल, तर त्यांना पण ही बॅच या ठिकाणी जॉइन करायला जरूर या ठिकाणी सांगा. तर मी ठीक आहे मग मित्रांनो, आज फक्त एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. बॅचची रूपरेखा कशी असेल, अभ्यासक्रमामध्ये आपण काय-काय शिकणार आहोत, हे सगळं मला आजच्या सेशनमध्ये सांगायचं होतं. आधी प्रिलिम कंप्लीट होईल, नंतर मेन्सचे लेक्चर या ठिकाणी होईल. त्या पद्धतीचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, सर किती लेक्चर होतील? तर 70 पेक्षा जास्त लेक्चर होतील. 70 पेक्षा जास्त लेक्चर प्रिलिमचे होतील आणि मेन्सचे लेक्चर हे 40 पेक्षा जास्त या ठिकाणी होईल. तर ऑलमोस्ट 100 प्लस व्हिडिओज लेक्चर तुम्हाला यामध्ये उपलब्ध होईल फक्त क्लासचे आणि बाकीचे जे आहेत पीवायक्यू वेगळे, समाज सुधारक वेगळे हे तर एक्स्ट्रा असणारच आहे. ठीक आहे. तर मग थांबूया मग मित्रांनो. आज आपण भेटूया उद्याच्या 12:30 वाजता दुपारी लाईव्ह सेशनमध्ये. जे विद्यार्थ्यांना लाईव्ह नाही पाहता आलं त्यांनी त्याच दिवशी ते लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपात तरी या ठिकाणी पाहण्याची कृपा या ठिकाणी करावी. फक्त त्याच दिवशी करा हे या ठिकाणी माझं म्हणणं आहे. ठीक आहे. तर थांबूया मग मित्रांनो आपण. भेटूया उद्याच्या 17 दुपारी 12:30 वाजता. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.